मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. नारद बरं का, अख्ख्या गावात एक तरी नारद असतोच. तुमच्या गावात नसेल महाराज बरं का, पण अख्ख्या गावात असतो. नुसती कळ लावायची, बाकी नुसतं बघत बसायचं टुकू 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 महाराज बरं का, कळ लावायची. पण नारदाने काय केलं, म्हणलं मी एवढं मागितली बायको याच्याकडे तरी देवाने मला दिली नाही, आणि हा अजून एक करायला निघाला. कशी करतो बघतो म्हणला. पहिली निमंत्रण पत्रिका दिली सासऱ्याला. आता सासरा का देवाचा साधं सुद्धा होतं का महाराज, महासागर होता. महाराज महासागराला निमंत्रण दिलं, देवांना बोलवलंय. महासागर उसळ्या मारीतच येणार माहित होतं. आता इमोशनली थोडा प्रॅक्टिकली विचार करूयात. आपली जी पृथ्वी आहे ना, या पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. मग एवढा मोठा महासागर द्वारकेत मावणार आहे का? शक्य आहे का? प्रॅक्टिकली शक्य नाहीये. पण तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या सत्ते, आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. मी पतंग तुझ्या हाती धागा पांडुरंगा, मी पतंग तुझ्या हाती धागा. ते फार सुंदर काव्य आहे बघा. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे अलबेली राम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे अलबेली राम. कधी कधी विचार करायला भाग पाडतो. एकतर इतकं सुंदर आवडतं मला. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, सब काम हो रहा है. कहता नहीं हूँ कुछ भी, फिर भी नाम हो रहा है. अरे कहता नहीं हो कुछ भी, फिर भी नाम हो रहा है.
कुछ भी फिर भी नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. काहीच नाहीये महाराज, आपलं करणारा तू आहे. आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सगळं हरिमुखी गाता हरपली चिंता. काही गरज नाही काही करायची. म्हणजे तसं नाही, कर्म करावंच लागतं. देव कधी भक्तावर संकट येऊ देत नाही, पण कर्मबंधनातून देव सोडवू शकत नाही. कर्म भोगावंच लागणार, त्यामुळे कर्म योग्य करा. मग महाराज महासागर आल्यानंतर, जागेवर आहे बरं का, महासागर आल्यानंतर आता नारदाला वाटलं देवाची फजिती होणार, पण तो देव आहे. देवानं डोक्याचा नाही हाताचा एक केस उपटला, अर्ध्या केसात अख्खा महासागर मावला. एवढा देव विशाल आहे. मग तुम्ही मला सांगा, तुमची एवढी एवढी पोळी कुणाच्या नाकात घालायची? तुम्हीच मला सांगा. तुमचं प्रेम नाही, देव फार विशाल आहे. मनोच करीब मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम भजे भजे कमंडलम समस्त पाप खंडनम भजे भजे कमंडलम समस्त पाप खंडनम सुपीच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम सुपीच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम गोपवीत गोपिकम नमामि कृष्ण नागरम भजे भजे कमंडलम समस्त पाप भजे भजे कमंडलम समस्त पाप खंडनम. तुकोबरांच्या भाषेत घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाच. फक्त कसे घ्यायला हरकत नाहीये, पण कसं घ्यावं याला सुद्धा नियम आहेत. आम्ही घेतो ना गणपती समोर, आम्ही घेतो ना नवरात्रात, काय नाव घेतात देवाचं महाराज, विषय सुद्धा काढू नये. पण देव संचारतो यात वाद नाहीच आहे माझा, संचारतोच. देवाला सुद्धा कधी कधी संचारत. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचतो ना महाराज, पण देवाचं नाचणं वेगळं, आमचं नाचणं वेगळं. तुमच्या गावात गणपती बसतात का? अय होनाळीकर बसतात का गणपती? किती बसतात? किती बसतात रे बाळांनो? 5. वा वा, किती हुशार आहे पोरगं बरं का. गावाचा चांगलं मस्त नाही उद्धारच केला. 5 गणपती बसतात. आता मला सांग बाळा, हा लक्ष द्या, लुक ॲट हिअर. आता मला सांग, 5 गणपती बसतात की नाही? ए ताट बसा रे आधी, मोठ्यानं बोला. मी पोरगी असं एवढ्या मोठ्यानं, तुमच्या जीवाला काय वाटलं पाहिजे पोरगा असं एवढ्या बारक्यानं बोलाय? हा बरं मला सांगा पोरांनो, आता आहे ना, आता ह्या वर्षात एक गेम लय गाजला हो. त्याचं नाव काय? किती गुणाची आहेत बाई पोरांनो, किती सुंदर आहेत रे तुम्ही. हा हा हा, किती हुशार आहेत पोरं महाराज. पोरांनो, एक असा ऍप आहे ज्या ऍप मध्ये फक्त ऍक्टिंग करायची, गाणं आपले आपण येतोय. कुठला? कोण म्हणलं रे? मोठ्यानं म्हण फक्त बरं का. कुठला ऍप आहे तो? हा, तुझ्या आईची गाठच घेते कीर्तन झाल्यावर बरं का. टिकटॉक. किती गुणाचं लेकरू महाराज. वा वा वा. पोरांनो, आता मला सांगा, पटकन सांगा बरं का, ज्ञानोबारायांचा हरिपाठातला 2ऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला? ज्यांनी ज्यांनी उत्तरं दिली त्यांनी तरी सांगा. चूक यांची नाहीये. पोरगा शिकवला, मोठा केला, डॉक्टर केला तुम्ही, इंजिनियर केला, वकील केला, त्याला बंगला बांधून दिला तुम्ही, बायको करून दिली, पण त्याच बंगल्यात ती तुम्हाला ठेवील का नाही याची गॅरंटी तुम्हाला नाही. आहे का? ए बसलेले, गॅरंटी आहे? मी सांगते नाही, कारण आपला मालच चायनाचा आहे, मेड इन चायना. नो गॅरंटी बरं का. जोवर टिकन तोवर टिकन. मग आता ही जी मुलं उभा आहेत, ही काय, जो माळकरी आहे, मी तुम्हाला सांगते, अरे त्याला नाही शिकू द्या, त्याला नाही काय भेटू द्या, त्याला एक भाकरी भेटू द्या, त्यातली अर्धी ती आपल्या आई बापाला दिल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी देते. इतकी ताकद त्या माळकऱ्यात आहे, इतकी ताकद त्या माळकऱ्यात आहे. मग काय काय कमवा
मिळवायचंय काय? सुशिक्षितपणा? अरे दिसतो म्हणजे सुशिक्षित असं असतं? बिलकुल नाही. आमच्या पोरी सोरी तर निस्त्यात दिसण्यावर जातात. प्रत्येकाला पॅन्टवाला पाहिजे, धोत्रावाला कुणालाच नको बरं का. प्रत्येकाला पॅन्टवाला पाहिजे. म्हणजे काय काय प्रॉब्लेम काय? नाही महाराज, गावंढळ असतात, असुशिक्षित असतात. महाराष्ट्रातले 80% कीर्तनकार ग्रॅज्युएट आहेत, मग कीर्तनकार आहेत. डॉक्टर कीर्तनकार आहे, इंजिनियर कीर्तनकार आहे, BSc BEd कीर्तनकार आहे, कलेक्टर कीर्तनकार आहे. मग काय सुशिक्षितपणा म्हणजे काय? अरे त्यांनाही कळलं कितीही करा सायन्स सायन्स, अध्यात्माशिवाय पर्याय नाही. नॉट ग्रेटर इन द वर्ल्ड बॉट द गॉड. भगवंतापेक्षा मोठं जगात काहीच नाही. मग देवाला आधी मानायला शिका आणि आधी माणुसकीला मानायला शिका, मग देव माना. आधी माणुसकीच नाही महाराज. लोकांचं वाईट झालं की उकळ्या फुटत त्या, आणि त्यांना बांगला बांधला की जुळजुळू बेजार होतो महाराज. असलेला काय देव दिसणार आहे? तुम्ही खोटं नाही बोलायचं, खरं खरं सांगायचं. कधीतरी लोकांचं चांगलं झालं समाधान वाटलं का? अरे आम्ही माणसं अशी आहेत, 2-4 बेडकांनी पर्वत चढायचा ठरवला. अरे बेडकाचा जीव एवढा एवढा पर्वत चढायचा आहे, शक्य आहे का? शक्य नाही. पण बेडकाची जिद्द आहे, चढायचं आहे ना. अरे मग चढ. केला सुरू चढायला, पण खालची कप बसत्यात वय. खालच्यानं वरच्याला सांगायला सुरुवात केलं, चढमत चढमत गिर जायगा. पडले ना 2-4, जे पडले ती बी गप नाही बसले, त्यांनी अजून 2-4 जमा गेले आणि केलं वरच्याला सांगायला सुरू, चढमत चढमत गिर जायगा. पडले सगळेच. एक बिचारा पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी विचार केला, सगळे पडले, एकटाच काय लय गुणाचा आहे वर जाऊन उभा राहिला. तुम्हाला मी सांगते, जी वर गेला ती बहिरा होता. ही खालचे जावा त्याला म्हणायचे चढमत चढमत गिर जायगा. त्याला असं वाटायचं ही हात वरी करू करू म्हणते चढ जायगा. जोपर्यंत लोकांची निंदा स्तुती म्हणून घेत नाही तोपर्यंत परमार्थात कधी प्रगती होत नाही. अरे आमचे तुकोबर आहे, अरे ज्यांनी त्यांना मारलं, अरे नावं ठेवली नाही ते बोलले, पण तेच व्यक्ती तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाच्या वेळेस सगळ्यात जास्त रडत होते. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा. सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती, पायता कवी आम्हा. आरती तुकारामा. तुका म्हणे एक मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. ते म्हणतात ना, सागर सो टकराता है उसे तूफान कहते हैं, लेकिन मर के भी जो याद आए उसे इंसान कहते हैं. मग कधी लक्षात राहाल? प्रवाहाच्या सोबत व्हायला तर लक्षात नाही राहणार, प्रवाहाच्या विरुद्ध व्हा. म्हणजे जे नाही ते करा असं नाही, जे आपल्याला जमत नाही ते करा. काय जमत नाही? मन मंडपात यायला तयार होत नाही का हो? मन सासूची नीट बोल असं म्हणत नाही. मन म्हणतं जरा टुचून टुचून बोल, म्हणजे लवकर बाहेर निघते बरं का. मन म्हणत नाही बायकोचं ऐकू नये. आणि मी खोटं नाही बोलत बरं का, माझा आणि संसाराचा काही एक संबंध नाही. माझं तर असं मत आहे, बायको करा. तुम्ही काय माझं ऐकाय बसलो केलीच असून बरं का, आता केली असन तर अजून करा, काही सुद्धा मला घेणं देणं नाही महाराज बरं का. फक्त एवढंच आहे, गुंतो नका. संसारी असावे, असोनी नसावे. पक्षी अंगणी उतरते का गुंतून राहते तैसे असावे संसारी. का गुंतायचं नाही? कारण तो दिसतो वेगळा ना आहे वेगळा. ऊर्ध्वमूल मदशाखा अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांशस्य पर्णानी स्तम वेदस वेदवित. संसाराचं झाड उलटंय, जमिनीत फांद्या आकाशात मूळ आहे, ह्याला किती पाणी घाला, उलट्या घागरीवर पाणी घातल्यासारखं आहे. याचं फळ तुम्हाला आम्हाला प्राप्त होणार नाही. मग काय करा? जन्माला येऊन एकच करा, त्याचं नाम घ्या. देवे दिला देह भजना गोमटा, त्यासाठीच दिलाय ना, पण तेच करा. ते करायचं, पण काय करायचं? कारण तुमचं मन त्याच्याशिवाय कुणाला कळत नाही, म्हणून त्याचंच नाव घ्या ना. कशाला ज्यांना कळत नाही त्याच्यापाशी बोंबलता. आता मला सांगा, मला शेतीतलं काही कळत नाही, मग माझ्यापाशी शेतकऱ्यांना येऊन सांगण्यात पेरणी काय असते अर्थच नाहीये ना. मग ज्याला येतं त्यापाशी सांगावं, ज्याला कळतं त्यापाशी सांगावं. मग आपण ज्यांना कळत नाही त्यापाशी आपलं गाणं गातोय, मग ज्याला कळतंय त्यापाशी आपलं गाणं गा. उदाहरणार्थ,
लेकराला जर रुपया पाहिजे असेल तर लेकरू कधी शेजारच्याला मागणार नाही, ती आई बापालाच मागणार. त्याला माहित आहे यांच्यापासूनच भेटणार आहे. त्या पद्धतीनं त्याला समजतंय त्याच्याकडेच विनंती करा. मग कुणाला समजतंय आणि कसं समजतंय तर उदाहरणार्थ अभंगाच्या प्रथम चरणात लेकुराचे हित लेकुराचे हित हित राम लेकुराचे लेकुराचे हित लेकुराचे लेकुराचे हित हित लेकुराचे वाहे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाती ऐसे कळवळ्याचे जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे ऐसे कळवळ्याचे जाती कळवळ्याचे लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त आईला सगळं कळतं, न सांगता कळतं. लेकराला भूक लागली आहे कळतंय. तसंच पांडुरंगाला न सांगता कळतं. फक्त देवावर विश्वास असला पाहिजे की देव आपलं चांगलं करेल. त्याला समजतंय. विश्वास आणि प्रेम असलंच पाहिजे, त्याशिवाय नातं टिकत नाही. मग नवरा बायकोचं असो, मित्राचं असो, बहिणी भावाचं असो, नाहीतर पांडुरंगांचं आणि भक्ताचं असो, विश्वास पाहिजे. विश्वास एवढा असावा. सुदामा भगवानाकडे काही नव्हतं खायला, अन्नाची पंचायत होती. मग सुशीला माता म्हणतायत, स्वामी मी आयुष्यभर काटलं, मला काही वाटत नाही, माझा धर्म आहे, पण माझी लेकरं उपाशी मरतात हे माझ्या उघड्या डोळ्यांनी मला बघवत नाही, कारण मी त्यांची आई आहे. तुमची बायको म्हणून मी काही सहन करेल, पण आई म्हणून लेकराचे हाल आता मला बघवत नाहीत. विनंती आहे स्वामी तुम्हाला, द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, काहीतरी मागा. आता उत्तर ऐका. सुदामा सांगतायत, अगं देवाकडे मागावा इतका माझा अधिकार नाही, आणि देवाला माहित नाही असं काही नाही. त्याला सगळं माहित आहे मी कुठल्या अवस्थेत आहे, पण मला या अवस्थेत बघून जर तो आनंदी असेल ना, तर मी आयुष्यभर असं राहायला तयार आहे. त्याला भगवंतावरचा विश्वास म्हणतात महाराज. इतका विश्वास देवावर असावा. न सांगता तुम्हा कळो कळू येते अंतर, सगळं कळतं तुला तुला. म्हणून तर न मागितल्यामुळे एका मुठभर पोहेच्या बदल्यात अख्खी सोन्याची सुदामा ब्राह्मण दुखी दारिद्र्य पिढीला
असे जर असतील ना कलाकार, मी सकाळपर्यंत कीर्तन करेल बरं का. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. अरे काय काय गावात असं असतं ना महाराज, असं वाटतं मी उगाचच कीर्तनकार झाले बरं. खरंच वाटतं ना, लय महाराज अय्यात तो काय नाही. जाऊ द्या, आता काही म्हटलं असतं बरं का. पण ते नाही का, मी लय शान मला हवालदार म्हणा असं काम झालं महाराज. लय येडे राव. मी एका गावाला कीर्तनाला गेले, कीर्तन चालू होतं. कीर्तन माझं नव्हतं, दुसरं कीर्तन, मी ऐकायला बसले होते. आता कीर्तन करणं असं समजायचं नाही की सगळी चिडी असतात. बरोबर. म्हणजे मी असं समजत नाही बरं का, असं समजायचंच नाही की सगळी 2-4 तरी शाणी असतात. मग मी पुढे बसले होते आणि कीर्तनकार फार सुंदर कीर्तन करत होते. पण कसं आहे ना, जर टाळकरी पकडण्याचा तिथं घोळ झाला होता. ती त्यांचा नव्हता, कार्यकर्त्याकडून झाला होता. इथल्या कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही बरं का. जस्ट विनोद आहे. कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही, कारण अजून मला माझं पाकिट भेटलं नाही बरं का. जवळ भेटत नाही तवर तरी कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही. मग महाराज पाकिटात घोळ झालता. काय घोळ झाला होता, ती ना पेटी मास्तरचे 500 ना टाळकऱ्याकडे गायनाच्याकडे गेले होते. मग आता कीर्तन चालू होतं आणि त्या दमच नाही निघाला पेटी मास्तरला. त्यानं गायनाच्याला सांगून चालू केलं, माझे पैसे कमा देतो सांग पखवाजा, माझे पैसे कमा देतो सांग पखवाजा. पखवाजा लय हुशार होता आजच्या वणीच महाराज बरं का. पखवाजा म्हणला दिन तर नाही दिन, 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 दिन तर नाही दिन. आता टाळकरी म्हणले आपण कशाला शांत बसायचंय. त्यांनी ठेकादारला देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. आता याला कीर्तन म्हणायचं का महाराज बरं का. म्हणजे कीर्तनकार राहिला बाजूलाच राहिला महाराज. कीर्तनकार बाजूलाच राहिला. यांचं चालू होतं. आता कारण असं आहे महाराज, माणसाला याची गरजच नाहीये. कीर्तन केलं बास झालं. कसं करायचंय ठीक आहे, तुम्हाला आवडतंय तसं करूयात, भगवंताचा काही विचार नाही, ठीक आहे, जसं पाहिजे तसं कीर्तन करूयात. पण माझं म्हणणं असं असतं की तुम्ही कसं दिसताय, तुम्ही कसे राहताय, किती सुंदर आणि किती टाईट कपडे घालताय, ह्याच्यापेक्षा तुम्ही काय आचरण करताय हे जास्त महत्वाचं आहे. मग कधी कधी मला कुणी सुद्धा की कधी कुणीही मला कीर्तनाच्या आधी बघावं, मी कधी सुद्धा कीर्तन करायच्या पोशाखात नसते. कीर्तन जर सोडलं तर कधीच नाही. त्यामुळे मला आता इथून गेलं ना, कुणालाच वाटत नाही मी कीर्तनकार आहे. काय बसलेले वाटतं का मी महाराज आहे? कुशाल नाही म्हणतो मग काय पोत्राच आहे? महाराजच आहे की. तुमच्या वाटण्यामुळे मी बदलू आहे राव का, मी जशी आहे तशी आहे. कुशाल नाही म्हणतात महाराज आहे, फक्त कसं आहे ना, दिसत नाही. आता मला सांगा, देव दिसत नाही याचा अर्थ नाही असा नाही, आणि संसार सुखाचा दिसतो याचा अर्थ आहे असं नाही. त्याचप्रमाणे माया प्रेम दिसत नाही महाराज, पण ते असतं, फार असतं. आम्ही करतो तो स्वार्थापोटी परमार्थ, पण भगवंत आपल्यावर प्रेम करतात ते निस्वार्थीपणे. कारण प्रेमच त्याला म्हणतात जे निस्वार्थीपणे केलं जातं. आणि प्रेम लायकीच्या माणसावर करावं. मला तर असं वाटतं प्रेम फक्त एकाच व्यक्तीवर करता येतं, भगवंतावर. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. मेरा प्यार है संसार है, मेरा यार है दिलदार है. हरि बोल. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार. म्हणून मी सांगते प्रेम करा, पण योग्य त्या व्यक्तीवर करा. आता माणसं लय चुकीचा अर्थ काढतात कुठल्या पण गोष्टीचा. एखादी गोष्टीला सरळ सांगायला गेली की नाही महाराज, आता या अभंगामध्ये पूर्ण उदाहरण दिलं, पूर्ण तुकोबाराय सांगतात, जशी आई प्रेम करते तसं तुम्हाला प्रेम करायचंय. तुम्हाला प्रेम म्हणलं की दुसऱ्याच गोष्टी आठवतात, आणि कधी पण ऐकताना माणूस चुकीचंच ऐकतो, हा माणसांचा फॉल्ट आहे. मी तुम्हाला दाखवते कसं तुम्ही चुकीचं ऐकता. एक वाक्य मी म्हणते, त्याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा. पाप करो पाप करो पाप करो दिन रात, पाप करे बिना हरी नहीं मिले, पाप करो दिन रात. याचा अर्थ काय बर, तुम्ही काय समजला अर्थ याचा? पाप करा पाप करा पाप करा दिवस रात्र, पाप केल्याशिवाय हरी नाही भेटत, पाप करा दिवस रात्र, असंच ऐकलं ना तुम्ही. आता हे खरं आहे का? पाप केल्यावर हरी भेटतो का? मग मी हे सांगितलंच नाहीये, मी दुसरं सांगितलंय जे खरं आहे. मी काय सांगितलं? पाप करो पाप
पाप पकरो दिन रात, पाप पकरे बिन हरी नाही मिले, पाप पकरो दिन रात. मी काय सांगितलं? चरण धरा चरण धरा चरण धरा दिवस रात्र, चरण धरल्याशिवाय हरी नाही भेटत, चरण धरा दिवस रात्र. मग का तुम्ही चुकीचं ऐकलं? सवय आहे ना. आणि यांना यांच्या भाषेत सांगावं लागतं तेव्हा कळतं. कसं तुम्हाला सांगते, महाराज इतकी शहाणी लोक असतात, काय विचारतील याचा भरोसा नाही. त्या शहाण्यापैकी एक होता अकबर. अकबर बिरबलाला म्हणाला, माझा एक प्रश्न आहे. आता हा प्रश्न फक्त हाडावंत माळकऱ्याला कळणार. प्रश्न असा होता, एकादशीला चतुर्थी आली तर सोडायची कशी? अय होनाळी करू. इथं बसलेले माळकरी हातावरी करा, ज्यांच्याकडे तुळशीची माळ, तुळशीची माळ दोन्ही नका करू, एकच करा, कन्फ्यूज होते. हां, माता मावल्या तुळशीची माळ असणाऱ्या पटपट. वा बरेच आहेत, वा वा बरेच आहेत. मग ज्यांनी घातल्या नाही त्यांना काय प्रॉब्लेम आहे? तुमचा आखाडा अजून संपलाच नाही बरं का. घाला ना महाराज. महाराज बिना माळकरी जर मेलं, त्याच्या मातीला तुम्ही गेला, त्या तोंडात तुळशीचं पान नाही घालायचं, कोंबडीचं पक, नाहीतर राखी बॉयलर कोंबडीच घालायची महाराज. पान म्हणून घालायचं नाही. आयुष्य मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.